पोलीस आयुक्तालयाकडून नाशिक शहरातील गणेश उत्सवानिमित्त मंडळांना मार्गदर्शन। नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून भीष्मराज बाम सभागृहात मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या शहर व परिसरातील विविध लहान मोठ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती। यावेळी मंचावर आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेठे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपाचे उपायुक्त मयूर पाटील हे उपस्थित होते। यावेळी शहरातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आढावा घेत चर्चा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने शहरातील बाजारपेठेच्या भागात फेरीवाल्यांच्या अतिक्रमण आणि त्यात हरवलेले रस्ते यावर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्याचप्रमाणे संपूर्ण शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यावर देखील चर्चा झाली। त्याचबरोबर मंडळांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी लवकरात लवकर कशा दूर करता येतील यावर देखील चर्चा झाली। या संपूर्ण गणेश उत्सवात लेझर शो मात्र हद्दपार करण्यात येणार आहे। या संपूर्ण उत्सव काळात पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक स्वतः आपल्या परिवारासह शहरातील विविध गणेश मंडळांच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत। यावेळी गणेश मंडळाकडून माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, पोपट नागपुरे, गणेश बर्वे, महेश महाकाळे, राजेश खताडे, प्रमोद वागचौरे यांनी चर्चेत सहभाग घेतला। ट्रॅफिकला अडचण होणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे। नियमानुसार मॅक्सिमम 25% रस्ता आपण फक्त तुम्ही ॲक्वायर करू शकता, बाकीचा 75% रस्ता मोकळा असला पाहिजे। शक्यतो रस्त्यावर नकोच, पण असेल असलाही फक्त 25% रस्ता कव्हर झाला पाहिजे। तर ही सूचना खूप महत्त्वाची आहे, कारण रस्त्यामध्ये आल्यानंतर ट्रॅफिकला अडचण होते आणि तिथे घटनाही अपघात किंवा काही दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते। वगैरे काही करू नका, लगेच दाखल करायला असं काही व्हायला नको, तर त्याची काळजी घ्या। आणि अजून काही राहील एवढ्याच सूचना आहे। या सूचनेमध्ये फक्त एकच आहे, वेळ वाढवून द्या। आम्ही 11ला सुरू केला तरी आमचा गणपती म्हणजे माझ्या स्वतःचं मंडळ येतं ते बरोबर 12 वाजेला मेच्या आसपास राहतं, तर तेवढा वेळ फार वेळ लागतो। तर वेळ हा वाढून द्या। लागलंच तर मोठे मंडळ आहे, मोठे मंडळ शेवट टाका। आम्ही 7 नंबर सोडून सर्व पाठीमागे जातो आणि लहान मंडळांना पुढे संधी देतो, पण वेळ वाढून दिली तर पुढेपर्यंत असलं तर। आणि चित्ररथ पण असे करू आम्ही, लाइटिंग मीटिंग प्रेक्षणीय की लोक येतील आणि त्यांना पाहत बसतील। मागच्या काळामध्ये सरदार चौक मित्र मंडळ हे सर्वात शेवटचं मंडळ राहायचं आणि चित्ररथ पाहण्याजोगं राहायचं, लोक थांबायचे आणि बघत बसायचे। वेळ वाढून दिला तर हे प्रश्न माझ्या मते मिटतील आणि कोणाचाही वाद राहणार नाही। बाकी सहकार्य तुम्ही म्हणाल तसं दोन गणपतीपाशी रखवालदार पाहिजे, 2 सोडून आम्ही 4, काय अडचण नाही, बिना पत्ते खेळतात ते पण, म्हणजे तिथे कुठेही काही करणार नाही, गडबड करणार नाही। मात्र तुम्ही जे काही अटी ज्या टाकल्या त्या अटी टाका, कारवाई कुठे होणार नाही याबद्दल दुमत नाही सर। पण सायंकाळापासून तर गाडगे महाराज चौक आणि गाडगे महाराज चौक पासून तर धुमाळ पॉइंट पर्यंत तो रस्ता छोटा आहे सर खूप, आणि ढोल व पथकाची प्रचंड दादागिरी सर या भागात पाहायला मिळते। सायंकाळापर्यंत मिरवणूक चालू झाल्यानंतर सायंकाळापर्यंत 3-4 लाईन असतात, ठीक असतात, उशिरा लोक येतात, या बाजूने येतात, या बाजूने जातात। परंतु सायंकाळापासून गाडगे महाराज चौक आणि गाडगे महाराज चौकापासून धुमाळ पॉइंट पर्यंत सर खूप चिवळ रस्ता आहे, तिथे यांची प्रचंड दादागिरी राहते। डोर लावतात, डोर पथकामध्ये सगळे डोर पथक सर, त्याला आमचे सर्व ऑफिसर्स जे आहेत आणि मी आणि आमची विथ फॅमिली आरतीसाठी आपल्याकडे, म्हणजे आता काय मागची काय परंपरा माहित नाही, पण पुण्यामध्ये पण आणि जिकडे पोस्टिंग होती तर त्या ठिकाणी विथ फॅमिली आणि मी बऱ्याच मंडळांमध्ये आम्ही व्हिजिट करायचो दर्शनाला, आरतीला। तर पहिल्या दिवशी मला वाटते संध्याकाळपर्यंत सर्व मंडळांची आरास वगैरे होते। तर पहिल्या दिवस स्थापनेच्या दिवशी संध्याकाळपासून मी व्हिजिट्स सुरू करणार आहे। तर लोकल सिनियर पी आय ना मी सांगितलेलं आहे कुठे
आपल्याकडे ज्या ज्या मंडळांना भेटी द्यायच्यात मला त्याची एक यादी बनवून त्यामध्ये तसं त्या ठिकाणी गेलं तसं नियोजन आपल्याला करता येईल. आणि सगळ्यात पहिलं मला वाटतं आपण 90 सार्वजनिक मोठे गणपती आहेत आणि 1.25 लाख घरगुती तसेच सोसायटीजमध्ये साजरा करणारे गणेशोत्सव मंडळं तसेच घरगुती गणपती आहेत. या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण आज पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या इंटरनल मीटिंग्स तसेच सर्व जे गणपती मंडळं आहेत त्याचबरोबर जे सर्व विभाग आहेत, कॉर्पोरेशन असेल, MSCB असेल, PWD असेल, यांची एक संयुक्त मीटिंग घेतलेली आहे. मंडळांचे काय म्हणणे आहे म्हणजे त्यांना परवाना मिळण्यामध्ये काही अडचण आहे का इथपासून ते ज्या ठिकाणी स्टेजेस लावणार आहेत त्या ठिकाणी पोलीस विभागाची तसेच इतर विभागांचा त्यांचं काही कोऑर्डिनेशन मध्ये काही राहून गेलेलं आहे का, ह्या सर्वाबाबत आम्ही चर्चा केली. आणि ह्या चर्चेनुसार म्हणजे सर्व विभागाचे अधिकारी तसेच गणपती मंडळांचे जे काही पदाधिकारी आहेत तसेच आमचे गणपती मंडळांची जी संस्था आहे त्यांचे अध्यक्ष आणि सर्व आमचे पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, सर्व DCPs अशी ही मीटिंग पोलीस हेडक्वार्टरमध्ये आज आम्ही घेतली. सर, काय सूचना करण्यात आल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांना? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांना ज्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये या संदर्भात अलर्टनेस बाळगणे. जसे पोलीस अलर्ट आहेत तसेच गणपती मंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी अलर्ट असणे गरजेचं आहे. तर ते अलर्ट बाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गणेश उत्सवामध्ये महिला, लहान मुलं व फॅमिलीज मोठ्या प्रमाणावर फिरतात. कुठल्याही महिला रिलेटेड छेडछाड किंवा इतर कुठलीही घटना घडू नये, कुठला क्राईम घडू नये यासाठी अलर्ट राहण्यासंदर्भात जसे नाशिक पोलिसला आम्ही अलर्ट केलेलं आहे तसेच आम्ही मंडळं व सर्व कार्यकर्ते व सर्व भक्तांना अलर्ट करण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत. सर, आपण CCTV आणि स्वयंसेवकांबाबत देखील सूचना केल्या आहेत मंडळांना, काय नक्की सांगण्यात आलं? CCTV जी आहेत, जी मोठी मंडळं आहेत त्या मोठ्या मंडळांना व्हॉलेंटियर्स आणि CCTV असणं खूप गरजेचं आहे. आणि CCTVमध्ये फक्त मंडळावर फोकस नाही तर बाहेरचा येणा जाणारा रस्ता आणि जे येणा जाणारे भाविक आहेत तर त्यांची सुरक्षा याच्यासाठी CCTVs, त्याचबरोबर सर्व जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यामध्ये दिवस रात्र जे मोठी मंडळ आहेत त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असणार आहेत आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही मंडळ किंवा मूर्ती अनअटेंडेड राहणार नाही याकडे आम्ही गणपती मंडळांचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये योग्य खबरदारी घेण्याबाबत आम्हाला आश्वस्त केलं. सर, विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पैगंबर जयंती त्या दृष्टिकोनातून काही नियोजन कसं केलेलं आहे? नियोजन विसर्जन मिरवणूक त्याचबरोबर पैगंबर जयंती ह्यामध्ये सर्वांची डिस्कशन्स सध्या चालू आहेत. कारण ती कुठल्या दिवशी येईल तर ते अजून नक्की झालेलं नाही. चंद्रदर्शनानुसार जे येईल तर ते डिस्कशन्स सर्वांबरोबर चालू आहेत आणि जसं पुढे काही डेव्हलपमेंट्स होतील ते आम्ही सर्वांना कळवू. सर, गेल्या वेळी आपण म्हणजे सोशल मीडियावर आपण आवाहन तर करत आहोत, मात्र गेल्या वर्षी बघायला मिळालं की महापालिकेकडून मूर्तीचीच विटंबना होते. अनेक वेळा अक्षरशः विहिरीमध्ये त्या मूर्ती त्या टाकण्यात येतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ देखील बऱ्याच वेळा व्हायरल झाले. महापालिकेशी आपण यावर काही डिस्कशन करणार का, नीट विल्हेवाट लावा की याबाबत? आजच्या आमची जे मीटिंग्स होत्या सकाळच्या इंटरनल मीटिंग्स आमच्या डिपार्टमेंटच्या त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला होता की काही अशा गोष्टी कानावर आलेल्या होत्या, काही तक्रारी झालेल्या होत्या. तर आम्ही ते कॉर्पोरेशनबरोबर कोऑर्डिनेट करत आहोत आणि काय याच्यामध्ये आम्हाला मार्ग काढता येईल किंवा कॉर्पोरेशनला याच्यामध्ये काय करता येईल दॅट विल ट्राय टू हेल्प. थँक्यू सर. ओके. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.